पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। आजी अगं वाकू नकोस, बॅलन्स जाईल। काय करतेस तू? अगं बाई तू पुढे बघून चालव, पाडशील मला। मी नाही पाडणार आहे, नीटच चालवते। तू शांत बस। बघासपासून बघते 3 सिग्नल तोडलेस तू। सिग्नल वगैरे काही तोडले नाही, येल्लो झाले होते म्हणून फक्त लवकर सटकवली। बघितलंस, हेच आवडत नाही मला तुमच्या पिढीचं। काही ताळतंत्र असत नाही। एक तू आणि एक ती दुसरी रोमा। रोमा कोण आहे आता? आता तीच ग जिच्या विरुद्ध कोर्टात केस चालू आहे ती। इथे बस 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 इथेच। बस हळू हळू। ठीक आहे। मी काय म्हणते राधे, तुला थोडासा वेळ असेल तर माझ्यासोबत कोर्टात येतेस का? जी माझं काय काम आहे, मला बोर होतं। मी नाही ना, मला ना ती बाई अजिबात आवडत नाही। तू सोबत असलीस तर थोडंसं बरं होईल ग। आजी मी नसला तरी माझा आशीर्वाद तुझ्या सोबतच असणार आहे। तुला फार दिवस त्या बाईचं तोंड बघावं लागणार आहे। तथाच तू वत्सा, तूच यशस्वी होशील। जाऊ आता मी प्लीज। बाई बर जा। ए बाई, हे असं मारक्या म्हशीसारखं बघत राहू नकोस माझ्याकडे। आधीच माझी जमीन हडपून तू माझ्या डोक्याला ताप दिलायस ना, तोच खूप आहे। मी माझा बघेन, तुम्ही तुमचा बघा। Excuse me, can we exchange the seat? Thank you. तुमचं खूप जीव अडकला ना या जमिनीत? म्हणजे काय? माझीच आहे ना ती जमीन। हो, माझा नाही तर कुणाचा जीव अडकणार आहे? बरोबर। हॅलो, हा ऐकू येत नाहीये। हा 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 कुठून ही अवदासा माझ्या राशीला आली आहे कोण जाणे। आता काय तर मागे मागेच करते। काय हवंय तिला काही कळतच नाहीये। लवकर ही केस माझ्या बाजूने सुटावी म्हणजे हिची कटकट संपेल एकदाची। बाई काय हवंय तरी काय तुला? एकदाच सांगून टाक बाई। हे असं सावलीसारखं मागे मागे फिरू नको। आता तुम्ही एवढं विचारताय तर मी सांगते। ती जी कोर्टाबाहेर तुम्हाला सोडायला आली होती ती कोण आहे? तुला काय करायचंय ग? कुणी असेल? नाही, मी इन जनरल विचारते। चला, आता मी सगळ्या वस्तू बघून घेतल्यात, भांडी कुंडी पाहिली आहेत। आता हे सगळं बघून एका छान थीमचा विचार करते मी। सुचेल मला? थीम म्हणजे काय असतं का मावशी? म्हणजे कसं, आता आपण वापरणारी, आपण जी ताटं, ज्या वाट्या वापरणार आहोत ती त्या सगळ्या जुन्या पद्धतीच्या आहेत। आणि भारतीय बैठक असली तरी समजा एखादं म्हातारा माणूस, वयस्कर माणूस आलं तर त्यांना बसायला त्रास होऊ नये म्हणून आपण कदाचित त्यांना एक चौरंग देऊ। त्यामुळे अन्नपदार्थ, ही सगळी खोलीची रंगसंगती आणि सजावट
हे सगळं मिळतं जुळतं हवं. या गोष्टीला कॉन्सेप्ट किंवा थीम म्हणतात. बाई केवढा विचार आहे ग याच्या मागे. अनामिका ताई, आता एवढा विचार करून तुम्ही दमला असाल ना? नाही म्हणजे आपण सगळ्यांसाठी चहा करूया का? हा, स्वयंपाकघरात जाऊन चहा करूया, चला. अगं वल्ली, शॉपिंग बघून कशाला दमतीये मी. ओके मी. वहिनी, हा सचिन, मला सुचेल तसं सगळं लिहून ठेवलंय मी, एकदा बघता का? हे. ठीक आहे, तू काय लिहिलंयस ते आधी बघून घेते, मग माझ्या डोक्यात काय कॉन्सेप्ट आहे ते सांगते ना. हो. अनामिका ताई, काय ए, अगं थांब ना वल्ली, काम चालू आहे ना इथे, लक्ष दे ना जरा. एक मिनिट, मला काहीतरी तुम्हाला दाखवायचंय. खोलीत येता का 2 मिनिटं? अगं आता काय दाखवायचंय तुला? ते माझ्या खोलीत ना एक नक्षीचं कापड आहे माझ्याकडे. ते हॉटेलच्या टेबलावर चांगलं दिसेल का हे मला जरा अनामिका ताईंना विचारायचं होतं, म्हणून मी त्यांना खोलीत घेऊन चालली. चला ना. अगं थांब ना, इथलं होऊ दे ना आधी काम. काय सारखं एक काढतेस मध्ये? पण मला यांच्याशी महत्वाचं बोलायचंय. अब बोल, गप्पा मारायला आलेत का? कामासाठी बोलवलं ना आपण त्यांना, उगाच त्यांचा वेळ वाया घालू नकोस. अनामिका ताई, मला काहीतरी महत्वाचं बोलायचंय हो तुमच्याशी. अनामिका ताई. वल्ली, अगं थांब ना जरा, कुठे लक्ष आहे तुझं? हॉटेलचं काम करायला आल्यात ना, ते होऊ दे ना आधी. वल्ले, हे महत्वाचं आहे ना, हे आधी होऊ दे. बोलणं काय होईल का नंतर? आणि हो अनामिका, हे काम आहे आणि याचे पैसे मी तुला देणार आहे. मावशी, घरचं काम आहे. बिझनेस म्हणजे बिझनेस, मी काय कोणाचं ऐकणार नाही हो. नाही वहिनी, आणि नातं आपल्या जागी, काम आपल्या जागी, है ना? बरं, आपण बघू, नंतर बघू. हा, हा? घेईन मावशी, पैसे घेईन. आयडिया खूप छान आहेत रे तुझ्या सचिन, फार छान. वल्ली, अगं बरं झालं तुम्ही आलात. अगं बरं झालं तुम्ही मला इथे बोलवून घेतलं. काय आहे ना, ऑफिसमध्ये खूप खूप अवघड होऊन बसतं ग सगळं, आणि माझ्या घरी काय परिस्थिती आहे ते तुला माहितीच आहे. इथे आले ना की छान वाटतं तुम्हा सगळ्यांना भेटून. आणि सचिननं इतका छान प्लॅन काढला होता खोलीचा, त्यात मीही माझ्या काही आयडिया दिल्यात. आता एकत्रितपणे खूप मज्जा येणार आहे ह्या एका खोलीचं हॉटेल करायला. वल्ली, तू चहा प्यायचं म्हणत होतीस ना, चल ना, चहा पिता पिता मस्त स्वप्न रंगूया की किती छान हॉटेल केलंय आपण, मस्त प्लॅन्स केलेत. अरे पल्ले, कोणाची मनस्थिती नाहीये अगं आता यांच्या या आनंदात असं दुखणं कुठे सांगत बसू. नको ना. झोपू दे ना. नको ना. नको ना, नको ना, अगं नको. नको ना. पट्या, पट्या, काय होतंय? काय होतंय? हे काय होतंय? मी तुला विचारते. आणि मी तुला विचारतोय हे काय होतंय? म्हणजे हे आपलं हे बघ, आपलं हे फ्रेंडशिप वगैरे ठीक आहे, पण फ्रेंडशिप म्हणजे तू हे असं हे गुदगुल्या वगैरे नाही करू शकत, कळलं ना? कोण कोणाला गुदगुल्या करतोय? तू मला. मी तुला का गुदगुल्या करेन?
मी जात होते इथून, तू वेड्यासारखा बरळत होतास काहीतरी, हसत होताच एकटाच, म्हणून आले बघायला, हाक मारली, तर तुझा वेडेपणा माझ्यावर ढकलू नकोस. एक मिनिट, मुळात तू इकडे का आलीस? मी अशीच आले, सचिननी बोलवलंय मला. तुला गुदगुल्या करायला नव्हते आले काही. नाही नाही, तू मला त्रास द्यायला आली होतीस. मला इतर कामं नाहीये. मला काय माहिती, हल्ली असं पण दिवस उजाडला की तू काहीतरी कारण काढतेस आणि आमच्या वाड्यात येतेस. उजाडला दिवस आली वाड्यात, उजाडला दिवस आली वाड्यात. हो, पण मी ना तुझ्याशी बोलायला येते ना तुला भेटायला येते. हे बघ, तू ये, हवं ते कर, माझ्या खोलीत येऊ नको. फिरत राहा एकटी वाडाभर भूतासारखी. का मी आजूबाजूला असण्याचा त्रास होतोय? गुदगुल्या झाल्याचा भास होतोय की काय? मला भास नाही झाला. गुदगुल्या केल्यास तुम्ही हे केल्या. अरे काय चाललंय, काय का भांडताय एवढे? या भांडतात माझ्याशी. मावशी, मी भांडत नाहीये ह्याच्याशी, मी बोलतेय फक्त. स्वर बघ, हा बोलायचा स्वर आहे का? हा भांडणाचा स्वर आहे. पण मी जे करते ना त्याला बोलणंच म्हणतात, भांडण म्हणत नाही. तुमच्या जगात, आमच्यात. एक सेकंड, आणि मुळात माझ्या खोलीत, माझ्या वाड्यात, माझ्या घरात येऊन माझ्याशी या स्वरात का बोलतायत? का तू चंद्रावरून आलास का? तुमच्या जगात म्हणजे काय? हा वाडा हे माझं जग आहे, माझ्या घरामध्ये या का आल्यात? नाही, ह्याला बोलताच येत नाही ना. एक मिनिट आहेत, या का बोलतायत? या माझी का बोलतायत? या इकडे का आल्यात? माझ्या रूम मध्ये काय करतात? मी माझ्या खोलीत काय वाटेल ते. सचिननी बोलवलं होतं, मी सांगितलं. सचिन, तू आहे ना माझ्या खोलीत का बोलतोस रे? तू बोल ना. तू आता का गप्पा बसलास? मला बोल. हा सूर आणू नका. मी काही पागळणार नाही या सुराने, कळलं ना? सांग ना, भांडू नका, बोला तुम्ही. अरे तू कसं बोलतोस? पण अरे वहिनी, हे झालं होतं. अरे ते गेल्या. गेल्या तर गेल्या. मला काय सांगता गेल्या म्हणून? अरे पण कसं बोलतोस तू त्यांच्याशी? जाऊ दे ना, तू एवढा तर तू जा ना, बोल त्यांच्याशी प्रेमाने. मला नका सांगू, मला काम करू दे. कठीण आहे रे बाबा, काय? हॅलो हॅलो. आय एम सो हॅपी वल्ली, तू मला कॉल केला. तू मला माफ केलं ना? म्हणजे माफ केलं का नाही ते मी आता तुला सांगू शकत नाही, पण एवढं नक्की आहे मी तुझ्या बोलण्याचा खूप विचार केला. मला सुद्धा असं वाटतंय की दुसऱ्या डॉक्टरकडे जाऊन त्यांना सुद्धा दाखवायला हवं, पण तो डॉक्टर कोण असेल ते मी ठरवणार, तू नाही. डन, काही प्रॉब्लेम नाही. मी फी देते, मी कारने तुझ्यासोबत हॉस्पिटलमध्ये येणार, तुला कंपनी देणार, तुला सपोर्ट करणार. तू जे म्हणशील मी ते करायला तयार आहे. ठीक आहे, मी तुझ्या उपयोगाला थोडा तरी येते, हेच माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. तू जे सांगशील मी ते करायला तयार आहे वल्ली. वेळ आली की सांगेन. ठेवते. दादा फारच टोचून बोलतो ना बहिणीला. ना काय झालंय त्याला आजकाल काय कळत नाही रे. ती बिचारी आपल्याला मदत करायला आली होती ना, उगाच चिडला तिच्यावर. एकत्र आले पाहिजेत का परत मावशी? अरे तसे आपण प्रयत्न करतोय ना. नशीब ते एकबोटे आपल्याला मदत करतायत हे त्याला कळलं नाही, नाही तर उगीच चिडेल आपल्यावर. नाही काहीतरी दुसरा उपाय शोधला पाहिजे आपण. मला नाही बाबा आता काही सुचत नाही. तू सांग काय? कुठे तंद्री? अगं दादा आणि बहिणीला परत एकत्र आणण्यासाठी काहीतरी उपाय सुचव. तंद्री लावून बसली. नाही मी तोच विचार करत होते. मावशी, लहानपणी जेव्हा आम्ही मैत्रिणी भांडायचो ना, तेव्हा आम्ही काय करायचो माहितीये? आम्ही त्यांना ना एका खोलीत बंद करायचो. म्हणजे आधी ते एकमेकांशी बोलायचे नाही, मग नंतर त्या भांडायच्या आणि नंतर फार फार तर काय मारामारी व्हायची. नंतर त्यांना एकमेकांशी बोलावंच लागायचं. सक्तीचा सहवास. तेव्हा तर आम्ही लहान होतो. हे मोठे आहेत, यांच्याबरोबर असं करू शकत नाही. बाकी ना मला काही सुचत नाहीये.
अरे निघून गेली. काय करते, काही बोलते एकतर. नाही तिचं नंतर काय ते बघूया, पण वल्लीने जे सांगितलं त्यात तथ्य आहे. काय तथ्य आहे मावशी, तू पण का आता. अरे म्हणजे काय हरकत आहे मला सांग ना. दोन माणसं एकमेकांना टाळतात तेव्हा हे प्रश्न सुरू होतात. ते जे समोरासमोर आले, एकमेकांशी बोलायला लागले, तर मग त्या गोष्टी सोप्या होतील नाही का. हो पण इथे लहान पोर आहेत का त्यांना एकत्र डांबायला. लहान पोरांसारखं तर वागतायत. ते पण आहे म्हणा. हं? ठीक आहे मग होऊन जाऊ दे. होऊया. तू मुद्दाम असं काहीतरी करतेस की मला तुझ्याबरोबर वेळ घालवावाच लागेल. आता काय केलं मी? हे दरवाजा का बंद केलायस? मी असं का करेन? मला काय माहिती, असतील तुझी काय कारण. तुला माझ्याशी बोलायचं असेल, तुझं माझ्यावर प्रेम वगैरे असेल. पट्या काही बरळू नकोस. मी तू बोलेपर्यंत एक शब्द तरी बोलले का तुझ्याशी? कळलं असेल तुला. अगं म्हणून का तुला दार लावून घ्यायचं लायसन्स नाही मिळालं? पट्या हुकलास का तू? मी दार का लावेन? मी आत आलो, माझ्या नंतर तू आत आलीस. आधी मी आत आलो मग तू आत आलीस, म्हणजे दार कोणी लावलं? एक्झॅक्टली, दार मीच लावलं. कारण माझ्याकडे सुपर पावर्स आहेत ना. म्हणजे आत असून सुद्धा बाहेरून कडी लावणार ना मी. ए आतून उघडी आहे ना कडी. याचा अर्थ तुलाच माझ्या बरोबर आत बसायचं होतं. नाहीतर एखादा लगेच कडी उघडून बाहेर नसता का गेला. पण तू बघितलं सुद्धा नाहीस. आता काय फक्त आरोप करत बसणार आहेस का तू माझ्यावर? का काही प्रयत्न करणार आहेस दरवाजा कसा उघडता येईल याचा विचार करण्याचे? मावशी आता काय करायचं? आपल्यावरच जाण्या बहुतेक. मग त्यांना कळणारच होतं कडी दुसऱ्या कोणीतरी लावली आहे ते. आता काय करायचं रे? तूच मला थांब जरा 5 मिनिटं थांबूयात बघून. मग हे असं खोलीत अडकवणं म्हणजे काय बोलावं काही कळत नाहीये. म्हणजे माई मावशी असं करणं शक्यच नाहीये. वल्लीनी याआधी ही चूक केली आहे, त्यामुळे वल्ली पुन्हा असं करणार नाही. बरं, वल्लीनी मागे असं केलं होतं तेव्हा सचिनच तिला ओरडला होता, त्यामुळे तोही असं करणार नाही. त्यामुळे म्हणजे तुला काय म्हणायचंय? हे आप्पानी केलंय? आता आप्पांनी स्वतः असं केलंय की इतर कुणी त्यांना असं? म्हणजे तुला म्हणायचंय की मी आप्पांना सांगितलं बाहेर ना कडी लावायला? काही तोंडाला येईल ते बोल नको, कळलं ना? मला काही इंटरेस्ट नाही इकडे तुझ्याबरोबर अडकून राहण्यात. मला तुझं तोंड बघायचं नाही. एक तर सगळी कामं अर्धवट पडलेत बाहेर. तू काय आता खिडकीतून बाहेर जाणारच? तुझ्याबरोबर इकडे अडकून वेळ घालवण्यापेक्षा हे ट्राय केलेलं सोपं आहे. भक्कम आहेत ते गज. तुझ्याच्यानी नाही वाकणार. हा वल्ली. रिया, मी तयार आहे. तू थोड्या वेळाने गाडी घेऊन आलीस तरी चालेल. ठीक आहे, मी पोचल्यावर मेसेज करते. आणि वल्ली, हां मी अगदी दारापाशी नाही येणार ग. मी जरा लांब थांबते. चालेल. ठीक आहे, चल बाय. पट्या असं काय करतोयस? ऐक ना माझं. मी तुझं ऐकणार नाही. मी कोणाचंही ऐकीन. मी शेजारच्या देशपांडे काकूंचं ऐकीन. मी समोरच्या पलीकडच्या गल्लीतल्या जोशींचं ऐकीन. मी कोथरूडला राहणाऱ्या लिमनचं ऐकीन. मी कोणाचं ऐकीन. मी तुझं ऐकणार नाही, कळलं ना? मी तुझं ऐकणार नाही. यात काय हट्ट करतोयस? रिया मॅडम,
घाबरलं. बरं तू डॉक्टर फायनल केलंस का? हो हा आहे त्याचा पत्ता. ठीक आहे चल तू बस जाऊ आपण ये. हां तुम्ही दोघांनी ना नाकात दम आणलाय माझ्या. अरे तुम्ही दोघांनी एकत्र यावं म्हणून केवढे प्रयत्न केले, सगळं उलटच घडतंय. म्हणजे हे सगळं तू केलंस? मग आणखीन काय करू? अगं पण आम्हाला एकत्र आणण्यासाठी आटापिटा कशाला करतेस? ओरडतोस का मावशींवर? त्यांचा हेतू चांगलाच आहे ना. त्यांच्यासाठी आणि त्यांच्या मते तिला बाबडी आशा आहे की आपण दोघे परत एकत्र येऊ, हिने काही ना काही केलं की हे सगळं परत जुळेल. असं असं होणार आहे का? हे बघ असं काही होणार नाहीये प्रत्यक्षात. अरे तुम्ही दोघं भांडू नका ना. पण मग असे किती छान होतं तुमचं नातं. आता बघ भगवत पण नाही आता यांच्याकडे. हे बघ मावशी, अशी बळजबरी करून टिकतात का नाती? आता आमचं नाही पटत तर नाही पटत ना. आता तुम्ही लोकांनी किती प्रयत्न केले तरी ते नाही पटणार, नाही पटत.